70% नागरिकांनी मला असं सांगितले, तुमच्या काळात झालेल्या रोड्या, तुमच्या काळात टाकलेली पाईपलाईन आहे, विजेचा लपंडाव 12-12 तास 15-15 तास लाईट नसते. हजारो नागरिक माझ्या घरी आले. नाही म्हणले आता तुम्ही नगरसेवक होणार नाही तर आम्ही कामं कोणाची करायचं. त्यामध्ये 40 गुंठे जागा आम्ही मुस्लिम बांधवासाठी दफनभूमीसाठी आरक्षित केली. सर्व धर्म समभाव दफनभूमी त्या ठिकाणी निर्माण केली. एक काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जायची, पण आजच्या स्थितीला करोडोंचं कर्ज त्या महापालिकेवर आहे. तर 40,000 कोटीची कामं या शहरामध्ये झाली पाहिजे असे दादांनी त्यांचं म्हणणे मांडलं आणि दादांचं म्हणणे बरोबर आहे. एक नागरिक 3-3, 4-4 तास गाडी पुढे माझ्या होत. दादांक कोणतंही काम करत असताना त्यांच्याकडे 50 वर्षाचं नियोजन असते. माझी स्वतःची 15 गुंठे जागा त्या ठिकाणी मी वाहतूक खुली व्हावी, नागरिकांना त्रास कमी व्हावा त्यासाठी त्या ठिकाणी दिली. 2007 मध्ये तुम्हाला उमेदवार मिळत नव्हता आणि 2017 मध्ये एवढी इच्छुकांची गर्दी कशी काय वाढली?